यंदाचा मान्सून शेतकऱ्यांना आनंददायी आणि सुखावणारा असाच म्हणावा लागेल. सरसकट कर्जमाफीची घोषणा आणि वेळेवर मान्सूनच्या आगमनाने शेतकरी आणि सरकारमधील मंत्रीगणही आनंदात दिसून येत आहेत. त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण आणि राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांनी नगर जिल्ह्यामधील आदिवासी बहुल अशा अकोले तालुक्यातील शिवार भेट मोठ्या उत्साहात पार पडली. मंत्र्यांनी मवेशी गावात रात्रीचं स्नेहभोजन अगदी भारतीय बैठक मारून घेतलं. रात्रीचा मुक्कामही आदिवासी पाड्यावरच होता, तर सकाळीच त्यांनी शेतावर नांगरणी सुद्धा केली. आता जुना काळ विसरा, मंत्र्यांना भेटायला जायची आणि त्यांची वाट पाहायची गरज राहिली नसून आता मंत्रीच आपल्या शिवारावर आणि दारावर येत राहणार आहेत. आता काम करणारा मंत्रीच पदावर टिकणार असून काम न करणाऱ्यांची सुट्टी असणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी याप्रसंगी दिले. यासाठी 16, 17 आणि 18 जूनला भाजपा अध्यक्ष अमित शहा स्वतः मुंबईमध्ये झाडाझडती घेणार असल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली. पण शेवटी तुम्ही बोलल्याशिवाय कळत नाही आणि तुम्ही बोलल्याशिवाय प्रश्न सुटत नाही आणि आम्हाला सुद्धा वर विचारणार आहे. आमचा परफॉर्मन्स सुद्धा ह्याच्यावरच अवलंबून आहे आणि जो चांगलं काम करेल तो टिकल आणि जो चांगलं नाही करेल त्याची सुट्टी होणार आहे. 16, 17 आणि 18 3 दिवस आमचा आता कार्यक्रम आहे मुंबईत. आज मी 14 तारीख आहे, परवापासून आहे. त्यामुळे पूर्वीच्या कालखंडामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या लोक त्यांना विचारायचं, कोणी विचारायचा विषय नव्हता. मग खाली सांगतच माणसं असं म्हणायचे की वा मोठा माणूस झालाय मंत्री, त्याला काय. आता लय अवघड झाले. पंतप्रधान आणि अमित शहा देखील एका खेड्यात जाऊन हे कार्यविस्तार योजना केली. आता आमची परवापासून हजेरी. अमित शहा येणार आहेत. कोणी मंत्र्यांनी किती काम केलं आणि कोणी आमदारांनी किती काम केलं हे तपासणी. असं कधी ऐकलं होतं का मागच्या सरकारच्या काळात? मंत्र्याला आमदारला विचारलं. आमचं पण अवघड झालेलं आहे, इतकं सोपं नाही राहिलं. आणि तुमचं नाही काम केलं आमचं मध्ये अवघडच होणार आहे. असं वरून होतं का कधी ह्याच्या आधी? दर्शन दुर्लभ प्रश्न विचारण्याचं तर अजून बरोबर. आणि लोकांच्या मनातलं नाही कळल्यानंतर काय पुढाऱ्याचं खरं नाही. आता पूर्वीचं काळ राहिलेला नाही. माणसं पहिली पुढाऱ्याला भेटायला जायची, आता पुढाऱ्याला लोकांना भेटायचं वाटतं. ही योजना आणली सरकारने आमची. आता इथं लोकांसाठी चांगलीच आहे. आणि पुढाऱ्याच्या दारात बसून बसून माणसं कटाळून उठून यायची. काय तर म्हणले, साहेब उरकीत येतच, झोपलेत का काय, जेवतेत का काय, त्यांनाच माहिती काय. कटाळून उठून आले आणि माणसं कटाळून त्यांना सोडून गेले. आता कार्यकर्ता आता सगळे सामान्य झाले. आमचा होता दिवा तो बी गेलाय, बिगर दिव्याचे फिरतोय मी आता. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे सरकार माझं आहे, आपलंय, मी निवडून दिलेलं आहे, माझं कोणीतरी ऐकतंय, समजून घेतोय, प्रश्न सोडवतोय. सांगितलं अंगारा भैरवाचा असू नाही तर खंडोबाचा असू. आता लोकांनी आपला अंगारा लावायचं ठरवलंय. त्याच्यामुळे तर 100% लोक आपले निवडून आले. गुण आपल्याच अंगाऱ्याचा आहे. त्यामुळे गुण जर जिकडे येतोय तिकडेच जाते माणसं. महिला भगिनी बसल्या, कोणत्या देवाला जास्त नवस करते? जे जागृत देवस्थान आहे त्याला, आणि जे नवसाला पावतं त्याला. जर नवसाला पावलंच नाही त्या देवाकडे काही कोणी माणसं लक्ष देत नाही. असं आमच्याकडे तुमच्याकडे असं. आता आपण एकाच जिल्ह्यात फक्त तुम्ही ह्या टोकाला ना आम्ही त्या टोकाला. आमच्या देवाकडे असंच भानगड आहे, तुमच्याकडे कसं आहे? त्यामुळे जागृत देवस्थान आपलंच आहे. काँग्रेसचा काळ वेगळा होता. निर्णय प्रलंबित ठेवून काम त्यांनी केलं. मात्र आता जलशिवार योजना असेल की काल जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी असेल, विरोधी पक्षातील लोक आम्हाला फोन करून हे कसं जमलं असं विचारू लागल्याची खिल्ली त्यांनी उडवली. मात्र अभिनेता संजय दत्तला शिक्षेमध्ये दिलेल्या सूट यावर त्यांनी मी आता गृहराज्यमंत्री नसल्याचं सांगत सुटका करून घेतली. आता मी या संदर्भामध्ये विचारणा करत होतो. काही विरोधी पक्षाचे फोन आले, म्हणले काय करावं, इतकं मोठं काम करत एवढा होता म्हणले मुद्दा, जोरात रान उठील होतं ते सुद्धा सगळंच एक खात्यात सरसकट. आता काय बोलावं आणि काय करावं? हे जलयुक्तच तर म्हणले आम्हाला कवा कळलंच नाही 50 वर्षात उकरायचं. ते दुसरीच माती उकरीत होती, त्याच्यामुळे त्यांचा कार्यक्रम झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देत असताना शेवटी याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दीनदयाल उपाध्याय विस्तार योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांशी संवाद
आणि नागरिकांशी संवाद साधण्याचा जो कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं नियोजित केला होता, त्यानुसार माननीय पालकमंत्री अहमदनगर जिल्हा तथा जलसंधारण मंत्री माननीय रामजी शिंदे साहेब हे 13 तारखेला रात्री उशिरा 11:30 वाजता रात्रीला मवेशी गावामध्ये आश्वासन दिलं की जलसंधारणच्या माध्यमातून आपण बऱ्याच धरणांची जी प्रलंबित कामे जे अपूर्ण राहिलेली आहेत, गाळ काढण्याच्या योजना आहेत, ते नवीन बंधारे ते करून देऊ. त्याचबरोबर नागरिकांचा आणि सर्व आम्हा नेते मंडळीचा कार्यकर्त्यांचा आग्रहाची मागणी होती की आमची तोलारखिंड फुटली पाहिजे. आमचा कल्याण दरवाजा आहे, मुंबईला जवळ जाण्याचा मार्ग आहे, जो अकोल्याच्या दृष्टीनं आणि आदिवासी भागाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याच्यावरती रामजी शिंदे साहेबांनी सांगितलं की निश्चितपणे याची बैठक बोलवतो आणि याच्यावरती तातडीनं निर्णय घ्यायला लावतो. कारण ह्या प्रश्नावरती जवळजवळ आपल्या तालुक्यात 40 वर्षाचं राजकारण झालं, पण हा प्रश्न सुटला नाही. तर भाजप सरकारच्या काळामध्ये हा प्रश्न निश्चित मार्गी लागन असं मंत्री महोदयांनी राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि सर्वात जवळचे सहकारी मानले जाते. त्यामुळे एकूणच सरसकट कर्जमाफीचं श्रेय आता कुणाला जाऊ नये. सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत, यासाठी राम शिंदे पुढे सरसावल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अमित शहा यांच्या उपस्थित विद्यमान भाजपा मंत्र्यांची झाडाझडती होणार असल्याचं आणि काम न करणाऱ्यांवर टांगती तलवार असल्याचंही त्यांनी याप्रसंगी सूचित केलं. याप्रसंगी भाजपा नेते अशोक भांगरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. शिवार संवाद अंतर्गत पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब आदिवासी गावात मवेशी या गावात आले. जाधव बाबा म्हणून या आदिवासी शेतकऱ्याच्या घरात रात्री राहिले. काल रात्री सगळ्यांनी त्यांचं जोरात स्वागत केलं. आजही त्यांनी शिवार फेरी करत 2-2.5 किलोमीटर सर्व शेतकऱ्यांची बातचीत केली. स्वतःहून नांगरही दापला आणि वृद्ध महिला असतील, तरुण असतील, त्यांच्याशी चर्चा केली. तदनंतर मवेशी येथील बारावाडी गावात सभा झाली. शेतकऱ्यांनी, गरीब माणसांनी त्यांचे प्रश्न मांडले. ते प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि जे जलसंधारणचे प्रश्न आहेत, उपसा सिंचन योजना असतील, तोलारखिंडचा प्रश्न असेल, धरणातला गाळ काढण्याचा प्रश्न असेल, ते सर्व मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, अकोले.